गुन्हेगारांचा कर्दळकांड। क्राईम पेट्रोल न्यूज। स्वारगेट बस स्थानकात उभे असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे। दिवसरात्र बसेसची ये-जा असणाऱ्या बसस्थानकावर अशा प्रकारे प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। विशेष म्हणजे या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे। असं असतानाही मंगळवारी पहाटे आरोपीनं 26 वर्षीय तरुणीला बसमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे। अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत। राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। फलटणसह पुण्यात संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। एकीकडे या घडामोडी सुरू असताना आता आरोपी दत्तात्रय गाडेचे एक कांड उघडकीस येत आहेत। आरोपीवर यापूर्वी दरोडा, लूटमार आणि फसवणुकीचे 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला तुरुंगवासही झाला होता। आता अत्याचाराच्या घटनेनंतर आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं लव्ह मॅरेज झालं होतं। आरोपीला एक मुलगा देखील आहे। असं असतानाही आरोपीची इतर तरुणी आणि महिलांवर वाईट नजर होती। याच विकृतीतून त्याने स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे। त्याचं लव्ह मॅरेज झालं असलं तरी तो घरी फारसं राहत नव्हता। तो सातत्याने फिरतीवर असायचा। ओला, उबर, कॅब चालवून तो पैसे कमवायचा। एसटी स्टँडवर मुक्काम करायचा। अशातच मंगळवारी पहाटे एकट्या तरुणीला पाहून आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्याने तरुणीवर अत्याचार केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी 13 पथकं तैनात केली आहेत। तसेच आरोपीला वॉन्टेड घोषित करण्यात आलं आहे। फरार आरोपीबाबत माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा पोलिसांकडून केली आहे। माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल असंही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।